नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत पुन्हा एक ॲडव्हेंचर अशी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी। ॲडव्हेंचर नाही म्हणता येणार, एक युनिक अशी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आलेलो आहोत। आपण आज फिशिंग करण्यासाठी आलो आहोत कासटवाडी येथे। इथे पहिले पूर्वी स्टोन मायनिंग केला जायचा, तिथं आता पाणी साचतं। तो ह्या खदान आहेत पूर्वीच्या, इथे आता ते छोटे छोटे मासे आहेत ते आपण हुकच्या सहाय्याने पकडणार आहोत। सो नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल। तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं पाणी आहे, आंघोळ करायची वाटतं। इकडे फिशिंग करायला बसलेले आहेत, माझ्यासोबत आलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे एक मासा पकडलेला आहे। सावलीत दिसतो की नाही माहिती नाही, इथे पकडलेला आहे। परत पकडला की दाखवतो तुम्हाला। असा लागलेला आहे बरोबर। लागला काढणार तर जाईल नाही। आता दुपारचा टाइम आहे, त्याच्यामुळे थोडेसे मासे कमी लागत आहेत। सो आपल्याला भूक पण जोराची लागलेली आहे, म्हणून आपण मॅगी ट्राय करणार आहोत। मॅगी आणून बनवणार आहोत, ते पण कशामध्ये माहिती आहे का, बिअरचा कॅन असतो ना त्याच्यात बनवणार आहोत। सो कशी लागते तुम्हाला सांगतो नंतर बनवल्यानंतर। सो नक्की शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ। आपल्याकडे बिअरचा कॅन सापडलेला आहे इकडे। सो तो आपण इथून ओपन करू आणि मॅगी घेऊन येऊ। इथे जवळ दुकान आहे तिथून। सो याच्यात आपण मॅगी बनवून खाणार आहोत, भूक लागलेली आहे खूप म्हणून। प्रेमला अजून एक मासा सापडलेला आहे, आपण पहिले हे करून घेऊया जेणेकरून ओपन होईल असं। दात पडायचा तुझा। आता आम्ही आग पेटवलेली आहे आणि तिथे समोर बघू शकता तुम्ही बिअरचे कॅन पण आहेत। आपल्याला मॅगी थोडीशी कमी भेटलेली आहे, 5 वाले 3च पॅकेट भेटलेत, पण आपण यावेळेस ॲडजस्ट करूया। हे बघू शकता तुम्ही, मी आग पण पेटवलेली आहे। इथे कॅन पण आहेत बिअरचे, कांगारो आणि LP। तुम्ही बघू शकता इथे एक वॉटरफॉल पण आहे, गरदवाडी वॉटरफॉल म्हणून आहे। माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही, आम्ही जवळून काढलेला आहे त्याचा व्हिडिओ। इथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो झूम करून कसा दिसतो। पावसाळ्यात मस्त दिसतो हा गरदवाडी वॉटरफॉल। आता पाणी कमी झाले पाऊस गेल्यामुळे। इकडे जंगल पण आहे, मस्त अशी हवा चालते इथे। ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे। पूर्ण अशी जोरजोरात हवा चाललेली आहे। हे बघा आमचा सेटअप इथं लागलेला आहे।
काय झालं? पाण्याच्या बाजूला मस्त असं ते आंघोळ करायला आलेत वाटतं इकडे. पाणी खाजवत नसेल का? हा, इकडे जंगल आहे मस्त. त्याच्यावर हा नाही ना, ठेवणार कसा? सांडायला नको ना. थोडाच ना, अर्धा कर अर्धा. 3 तर मॅगी आहेत, टाकू नका ना त्याच्यात. घे ना दुसऱ्याच्यात, एकाच याच्यात बनव ना. एक आहे ना दुसरा. मध्ये ठेवायचं आणि मग पेटवायचं का साईडला? पकडायला रे, मग गरम झालं रे. हाँ कोणाचा? त्यांचे कुरुकटेचा. त्याच्यात बनवतो, त्याच्यात बनवतो. इथे पाण्याला उकळ पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. जास्त जवळ येत नाही, हीट जास्त आहे. ही मॅगी आहे. टाक. हे व्हायला नको, हो सांडायला नको. नुसतं कमी करून टाक, नाही तर आता मॅगी टाकून झालेली आहे आमची. 2 टाक त्याच्यामध्ये. आणली का रे? कसली आणलीस? हा, पिपळाची नको ना. कोडीचे आहेत ना? कशाची? घे चल. टोपा बनव. तर बघू शकता तुम्ही, आमची मॅगी शिजते आता. प्रेमिस्त पेटवतो. मस्त असं लोकेशन आहे पाण्याच्या बाजूला. आपण आता आलेलो आहोत पळसाची पानं नेण्यासाठी. मगाशी एकाला पाठवलं पण त्याला सापडली नाही. आपल्याला इथे सापडलेली आहे. ते बघा इथे, ते पळसाची पानं आहे. सो आपण ती घेऊन जाऊया आणि त्याच्यावरती खाऊया. खाली उतरलेलो आहोत. बघू शकता किती दाट जंगल आहे. जंगल आहे. बघू शकता इथे पळसाची पानं पण आहेत. थोडीशी खराब आहेत पण चालून जातील आपल्याला. आपल्याकडे 3च मॅगी आहेत, तर त्याच्याने काम चालू आहे. खराब आहे ती, एवढी बस झाली आपल्याला. बघू शकता तुम्ही, याला पळसाची पानं म्हणतो आपण. पळस असते त्याची पानं. जेवणासाठी पण वापरतात. पूर्वी आमच्याकडे असे पत्रावळी वगैरे नसायचे ना लग्नांना, तर मग याच्याच पत्रावळी बनवायची. मला आताही आवडतं याच्यावरती जेवायला.
आपण घेतलेले आहेत आता पळसाची पानं आणि जातोय पटापट खाऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला रात्री पण शूट करायचं आहे, त्याचा ब्लॉग नंतर येईल. इथून बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतात. असे 3 खदान आहेत इथे. हा एक आहे, मगाशी एक होता तो, आणि एक त्याच्या याच्या पलीकडे. आणि हे पाणी शेवटपर्यंत असतं, पाऊस पडेपर्यंत. आमची मॅगी आता तयार झालेली आहे. टाक बरं. हे बघू शकता तुम्ही, गरम गरम वाफा निघतात. बिअरच्या कॅननी बनवलेली आहे आम्ही. आता आम्ही टेस्ट करूया. कांगारू की जय हो. नाही, एल पी फ्लेवरची मॅगी. चला आपण टेस्ट करूया आता. नको, हातानेच करूया. घे, चल घे, गरम गरम घे. टायगर टेस्ट कर. टायगरला वास आहे. कशी रे? एक नंबर. बघू आता आपण ट्राय करूया. गरम आहे जास्त. चांगले. आता आपल्याला थोडेसेच मासे भेटलेले आहेत, ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडू, जेणेकरून त्यांचा वाढा होईल, जास्त होतील नंतर पुढच्या पावसाळ्यात. सो आपण पटापट जाऊया, आपल्याला पुढचं पण एक शूट करायचं आहे. सो तिकडे पण जाऊया. आता इथून आपण निघतोय. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तरी सांगा, नाही आवडला असेल तरी सांगा. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हे बघू शकता तुम्ही, भादलीमध्ये आपण घेऊन जात आहोत मासे. 1-1.5 झालेला आहे आणि 4 का 5 आहेत शिल्लक. ते आपण विहिरीत सोडून देऊया. याला आता 4 जण आहोत आम्ही एका बाईकवर. याला एकाला आता लिफ्ट देऊन पुढे पाठवायला लागेल. या तलावामध्ये आम्ही पकडलेले आहेत मासे. काढलास काय? ये असं काय ग तुम्ही ना डायरेक्ट छोटा आहे की आई शपथ. सोड ना.
1 2 3 हा. पाणी पिलास का काय?